भटक्या कुत्र्यामुळे एका कुटुंबाचा अंत झाला। वडिलांनी जखमी कुत्रा घरी आणला, पण काही दिवसांनी तोच कुत्रा त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला। ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। एका छोट्याशा गावात विलास शिंदे यांचं कुटुंब राहत होतं। विलास मराठी शाळेत लिपिक म्हणून काम करत होते। जास्त पगार नव्हता, पण ते नेहमी म्हणायचे, मन शांत असेल तर आयुष्य खूप सुंदर होते। त्यांची बायको मंगला अत्यंत प्रेमळ आणि संयमी स्त्री होती। दिवसभर घरातील काम, मुलांची काळजी आणि विलासच्या सोबत आयुष्याचा आनंद शोधण्यात ती रमलेली असायची। त्यांना 2 मुले होती, 14 वर्षाचा मुलगा श्याम आणि 10 वर्षाची चिमुकली मनीषा। श्याम शाळेत हुशार होता, त्याचबरोबर खेळातही पुढे होता। मनीषा मात्र थोडी खोडकर आणि निरागस मनाची होती। दोघेही घरात नेहमी हसत खेळत गोंगाट करत राहायचे। त्यांचे घर गावाच्या कडेला होते। छोटेसे पण स्वच्छ अंगण, एक लिंबाचे झाड, बाजूला विहीर आणि अंगणभर फुललेली तुळशीची रोपे। संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसून गोष्टी ऐकायचे। विलास त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगायचे। त्या क्षणाला त्यांचं कुटुंब एकदम परिपूर्ण होतं। गरिबी होती, पण समाधानही होतं। 3 मार्च 2025 रोजी विलास कामावरून घरी येत होता। तेव्हा रस्त्याच्या नालीच्या कडेला त्याला काहीतरी हालचाल दिसली। जवळ जाऊन पाहिलं तर एक बिचारा जखमी कुत्रा पडला होता। त्याच्या अंगावर चिखल, जखमा आणि डोळ्यात भीती होती। विलासला तो बघवले नाही, त्याने काठी टाकून हाताने त्याला बाहेर काढले। कुत्रा आधी ओरडला, पण विलासच्या हातात त्याला काहीतरी विश्वास दिसला आणि त्याने त्या कुत्र्याला घरी नेले। पाहायला गेले तर विलास आपल्या मृत्यूलाच घरी घेऊन जात होता। त्याला थोडीही कल्पना नव्हती की हाच कुत्रा त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे। घरी पोहोचल्यावर मंगलाने विचारले, अहो हे काय घेऊन आलात? तो म्हणाला, बिचारा नालीत पडलेला होता, जिवंत आहे की नाही हेही माहीत नाही। थोडे पाणी, थोडे अन्न देऊया। मंगलाने काही क्षण विचार केला, पण तिच्या मनातही दया आली। तिने एका जुन्या गालिच्यावर त्याच्यासाठी जागा केली। श्याम आणि मनीषा तर खुश झाले होते। त्यांनी त्याचे नाव मोती असे ठेवले। मोती काही दिवसातच घरात रमला। तो मुलांसोबत खेळायचा, अंगणात धावायचा आणि रात्री विलासच्या पायाशी बसायचा। मनीषाला तो फार आवडायचा। ती रोज त्याला दूध द्यायची आणि त्याच्या कानामागे हात फिरून म्हणायची, मोती तू आमचा 3रा भाऊ आहे। पण काही दिवसांनी मोतीचे वागणे बदलायला लागले। तो अधूनमधून भुंकायचा, कुठल्याही आवाजावर झेप घ्यायचा आणि कधीकधी स्वतःच्या शेपटीवर चावायचा। विलासनी समजले, कदाचित तो आजारी आहे, पावसामुळे थकला असेल, पण त्यांनी दुर्लक्ष केले। एक दिवस मनीषा कुत्रा मोतीसोबत अंगणात खेळत होती। मोतीने झेप घेताना तिच्या हाताला थोडे नख लागले। थोडे रक्त आले, पण लगेच थांबले। आईने लवकर थोडे पाणी टाकून औषध लावले, पण सगळ्यांना वाटलं, अरे काही नाही, फक्त खरचटले तर आहे। तिचे निरागस हसू पुन्हा सुरू झाले, पण नियती मात्र शांतपणे आपले काम करत होती। खरं तर त्या कुत्र्याला रेबीज रोग झाला होता। तो खाणे थांबू लागला आणि एके दिवशी तो अचानक घरातून गायब झाला आणि त्याने मनीषाला नखसुद्धा लावले होते। त्यामुळे तो संसर्ग तिच्या शरीरात झाला होता, पण कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही। तो कुत्रा त्यांच्या घरात काळ बनून आला होता। हळूहळू मनीषाच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला। ती कधीकधी कुत्र्यासारखी भुंकायची आणि घरातल्यांना वाटायचं की ती कुत्र्यासारखी नक्कल करून दाखवत आहे आणि ते पाहून घरचे लोक हसायचे। हसत गंमत करत ती कधी कुत्र्यासारखी जेवायची, कधी गुरगुरायची, कधी सहजच चावा घ्यायची। पण हे कधीतरी होत होतं। तिने घरातील तिचे आई, बाबा आणि भाऊ यांचा थोडा चावा घेतला होता, पण आतापर्यंत कोणालाही यातले काही कळले नव्हते। सर्व काही सुरळीत चालू होतं। मनीषा रोज शाळेत जायची। तिच्यासोबत तिचा भाऊही शाळेत जायचा। वडील रोजच्या रोज कामाला जायचे आणि मनीषाची आईसुद्धा शेतात काम करायला जायची। सर्व काही उत्तम प्रकारे चालत आहे असे वरून दिसत असले तरी त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू भयंकर बदल घडत होते। एखाद्या किड्यासारखा
तो संसर्ग त्यांचे आयुष्य खात होता याची जराही कल्पना त्यांच्यातील कोणालाही नव्हती. ते आपले आयुष्य आनंदात जगत होते. 10 मेच्या दिवशी मुले नेहमीप्रमाणे घरी आली. वडील सुद्धा घरी आले. रात्रीचे जेवण चालू असतानाच श्याम कुत्र्यासारखे वागू लागला. तो वडिलांच्या अंगावर धावू लागला. घरात एकच गोंधळ उडाला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी लोकांना वाटले की त्यांच्या घरात भांडण झाले, म्हणून भांडण सोडवण्यासाठी गावकरी त्यांच्या घराकडे धावले. घरातील अवस्था पाहून सर्वच हादरले. सर्व वस्तू इकडे तिकडे पसरले होते. श्यामने विलाची दुर्मिळ अवस्था केली होती. श्यामचा चेहरा पाहून गावकरी घाबरले. कोणालाही काही समजत नव्हते. तो सर्वांच्या अंगावर धावून येऊ लागला. गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्याला रस्सीने बांधून डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि रेबीजचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले. हे ऐकून सर्वजण हादरले. त्यांनी डॉक्टरांना विचारले, डॉक्टर, या रोगावर कोणता उपाय आहे का? पण डॉक्टर म्हणाले, यावर कोणतेही औषध नाही. हा संसर्ग कुत्र्यांपासून आपल्याला होतो. हे ऐकताच विलासच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. डॉक्टर त्याला म्हणाले, तुमच्या घरी कुत्रा आहे का? विलास रडत म्हणाला, होय, एक कुत्रा आहे. मीच त्या कुत्र्याला नालीतून वाचवले. त्याला जखम झाली होती म्हणून घरी आणले होते. आताच्या कलियुगात कधी कोणासोबत काय घडेल हे सांगता येत नाही. आपल्या मुलांना प्राण्यांपासून दूर ठेवा. तसे सर्वच प्राणी घातक नसतात, पण तुम्ही प्राण्यांसोबत मुलांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. आता प्रत्येकाच्या घरी एक तरी कुत्रा असतो. आपला कुत्रा घरातले अन्न खातो, त्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही असा विचार अजिबात करू नका. सर्वात आधी त्याला व्हॅक्सिनेशन करा, कारण तो जरी घरातले जेवण खात असला तरी कधी कोणता भटका कुत्रा त्याला नख लावेल सांगता येत नाही आणि त्यामुळे त्यालाही संसर्ग होऊ शकतो. मी असे नाही म्हणत की प्राणी पाळू नका. प्राणी पाळा, पण त्यांची वेळोवेळी काळजी घ्या, नाहीतर त्यांच्यासोबत आपल्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. विलासचे कुटुंब साधे, प्रेमळ आणि आनंदी होते. त्यांच्या आयुष्यात गरिबी असली तरी मनात समाधान आणि प्रेम होतं. दोन्ही मुले श्याम आणि मनीषा घरात हसत खेळत राहायची. संध्याकाळी विलास त्यांना रामायण, महाभारत आणि जुन्या दिवसांच्या कथा सांगायचे. हे क्षण त्यांच्यासाठी परिपूर्ण आनंदाचे होते. पण अचानक आलेला संसर्ग त्यांच्या आनंदाला पूर्णतः संपून गेला. या घटनेतून शिकायला मिळते की संसर्गजन्य रोग किती घातक असू शकतात. रेबीज हा रोग एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर अत्यंत वेगाने वाढतो आणि त्यावर औषध नाही. त्यामुळे जखमी प्राणी किंवा अनोळखी प्राणी घरात आणताना वैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ही घटना फक्त विलास शिंदे याच्या कुटुंबावर परिणाम झाला नाही, तर गावकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला. गावातले वातावरण बदलले. सकाळच्या पक्ष्यांना गाण्यातही एक वेगळा शून्य पसरला. अंगणातले खेळणे आता आठवणींचे प्रतीक बनले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाची भूमिका. जेव्हा कुटुंब संकटात आले तेव्हा शेजारी आणि गावकरी धावून आले. मुलांना सुरक्षित ठेवले आणि डॉक्टरांचा संपर्क साधला. संकटात एकत्रितपणे कृती केल्यास मोठा अनर्थ टाळता येतो. यातून आपल्याला कळते की प्रत्येक कृती विचारपूर्वक घेतली पाहिजे. प्रेम आणि दया आवश्यक आहे, पण त्यात सावधगिरी आणि योग्य खबरदारी असणे देखील तितकेच गरजेचे आहे. जखमी प्राणी, विशेषतः अनोळखी प्राणी, कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय तपासणी करूनच घरात आणावेत. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.